नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे आपल्या क्लासचा 21वा दिवस. आजच्या क्लासमध्ये आपण बोटनेक कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. मैत्रिणींनो, ही बोटनेक सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि तुम्हाला ही परफेक्ट बोटनेक शिवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सर्वात अगोदर आपण इथे अस्तर घेतलेला आहे. आता जेवढी छातीची घडी आहे तेवढी आपण इथे घेतलेली आहे. त्यानंतर जेवढी पूर्ण उंची आहे त्यामध्ये 1 इंच वाढून आपण इथे एक रेष ओढून घेतलेली आहे. आता ह्या रेषेवर आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. आता हा छोट्या मापाचा ब्लाऊज आहे. आता इथे आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 3 इंच, शोल्डर घ्यायचा आहे 2.5 इंच, त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच आणि आता इथे एक उभी आणि एक आडवी रेष ओढून आपण इथे मुंड्याची मार्किंग करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचं माप. तर छातीचं माप आहे 7 इंच. 7 इंचावर मार्किंग करून घेतली. त्यानंतर एक फिटिंगची आपण रेष ओढून घेऊया. त्यानंतर पुढे 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. आता इथे गळ्याची उंची घ्यायची आहे 3.5 इंच. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3 इंच, 3.5 इंच किंवा 4 इंच घेऊ शकता. तर इथे मी रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि उंची घेतलेली आहे 3.5 इंच. त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला छान असा गळा तयार करायचा आहे. त्यासाठी मी इथे 7 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तर आता ही खालची जे मार्किंग आहे तर ही तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. तुम्हाला गळा जर मोठा पाहिजे असेल तर जास्त ठेवू शकता आणि ह्यापेक्षा छोटा पाहिजे असेल तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता. तर बघा, आता सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेला गळा इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे. आता इथे बघा, आपली पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. तर आता आपण हा मागचा भाग कट करून घेऊयात. तर खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी मी कटिंग आणि स्टिचिंग अगदी सविस्तर पद्धतीने सांगत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथे आपण ब्लाऊजच्या मेन कपड्यावर सुद्धा कट करून घेतलेला आहे. वरच्या साईडने आपल्याला गोल गळा ठेवायचा आहे. तर इथे मी आकार टाकून घेतलेला आहे आणि हा आकार थोडासा डार्क करून घेते, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल. आता खालच्या साईडने मी इथे पंचकोनी सुद्धा आकार टाकून घेतलेला आहे. तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही टाकून घेऊ शकता. तर मला खालच्या साईडने राऊंडच पाहिजे आहे. मी राऊंडच कट करून घेते. आता तुम्हाला इथे फक्त डिझाईन दाखवण्यासाठी मी इथे पंचकोनीचा आकार टाकून घेतलेला आहे. तर बघा, आपला सुंदर असा गळा इथे कट करून झालेला आहे आणि तुम्ही लुकसुद्धा पाहू शकता. आता इथे आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा आणि तो सरळ ठेवून घेऊन त्यावर आपल्याला इथे व्यवस्थित असा अस्तर ठेवून घ्यायचे. तर बघा, शोल्डरच्या बाजूने, खाली कमरेच्या बाजूने आणि साईडने सुद्धा व्यवस्थित असा अस्तर ठेवून घ्यायचा आहे. कुठेही कमी जास्त पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला इथे गळ्याला शिलाई टाकायला सोपं जाईल आणि गळा आणि कमरपट्टी दोन्हीही एकदाच तयार होतील. इथे आपल्याला वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. तर बघा, एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपण कमरेच्या साईडने शिलाई टाकून घेतली. त्यानंतर इथे शोल्डरला टाचपिन लावून घेतलेले आहेत. शोल्डरला टाचपिन लावल्याने आपल्याला इथे शिलाई टाकायला सोपं जाते, कपडा घसरत नाही. तर त्यासाठी टाचपिन लावणं खूप गरजेचं आहे. तर तुमच्याकडे टाचपिन असेल तर टाचपिन लावून घ्या, नसेल तर इथे सुई लावली तरी चालते, कारण त्यामुळे आपल्याला शिलाई टाकताना सोपं जाते. आता इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई टाकून घ्यायची आहे. जिथे गळ्याचे कोन आहे तर तिथे आपल्याला सुई खालीच ठेवून मशीन थांबवून घ्यायची आहे. टंजन उचलून घेऊन आपल्याला कपडा फिरवून शिलाई टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्याला जिथे राऊंड आहे तर तिथे ह्या पद्धतीने हात वळवून आपल्याला इथे राऊंडला शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने जर शिलाई टाकली तर आपला गळ्याचा जसा आकार आहे तसा परफेक्ट असा आकार तयार होतो. तर आपल्याला गळ्याची जी डिझाईन आहे तर त्यासाठी आपल्याला गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत, गळ्याचे जे राऊंड आहेत तर ते व्यवस्थित आले तरच आपला गळा फिनिशिंग सहित छान तयार होतो. तर बघा, आपण इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता मध्ये एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असा कपडा कट करून घ्यायचा आहे. जिथे कोन आहे तिथला सुद्धा कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला कपडा कट करून झाल्यावर इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. आता कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणंही खूप गरजेचं आहे. आता जिथे कोन आहेत तिथे सुरुवातीला आपण छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे तेवढ्यातच आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. आता पूर्ण साईडने आपल्याला इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत.
आता पूर्ण कट आपले देऊन झालेले आहेत. आता आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला शिलाई व्यवस्थित आली का ते चेक करून घ्यायचं आहे. मागच्या साईडने आणि समोरच्या साईडने दोन्ही बाजूने शिलाई चेक करून घ्यायची आहे. कारण नवीन शिकताना आपला शिलाई टाकताना थोडीशी कमी जास्त होते. तर ती शिलाई उकलायला नको, तर त्यासाठी आपल्याला कपडा पलटवून घ्यायच्या अगोदर शिलाई चेक करून घ्यायची आहे. कुठे कमी जास्त असेल तर परत एकदा शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा कपडा पलटवून घेऊन आपल्याला अस्तरचा आणि ब्लाऊजचा मेन कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर बघा, आता बोटाच्या सहाय्याने आपले जे राऊंड आहेत तर ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि जे कोन आहेत तर ते काडीच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने आपण जे कोन आहेत तर ते व्यवस्थित करून घेतलेले आहेत. मैत्रिणींनो, आपल्या गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत, जे राऊंड आहेत तर ते व्यवस्थित आले तरच आपला गळा दिसायला छान दिसतो. गळ्याला फिनिशिंगही छान येते. तर आपल्याला ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपल्याला शिलाई टाकताना शिलाई इकडे-तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि बघू शकता आपला इथे गळ्याचा परफेक्ट असा आकार आलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगत आहे. तर ह्या आपण ब्लाऊज शिवताना ह्यामध्ये काही छोट्या-छोट्या गोष्टी आणि टिप्स असतात त्याही आपण सांगत असतो. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि परफेक्ट असा गळा तयार करा. तर बघा, आता इथे आपल्याला दाब शिलाई देताना जिथे कोन आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची. आता मी असं पुन्हा-पुन्हा सांगते जेणेकरून आपल्या ब्लाऊजचा जो आकार आहे तर तो बिघडणार नाही यासाठी. आता जिथे राऊंड आहे तर तिथे बघा, मी ह्या पद्धतीने अशी अगदी सावकाश अशी इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. जिथे कोन आहे तिथे मशीन थांबवून घेतलेली आहे. टंचन उचलून घेऊन कपडा फिरवून घेतलेला आहे आणि पुन्हा टंचन खाली ठेवून आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. तर बघा, ह्या पद्धतीने शिलाई टाकल्याने आपला गळ्याचा जो आकार आहे तर तो बिघडत नाही. जशास तसा आकार तयार होतो आणि गळाही आपला जसा आहे तसा तयार होतो. तर बघा, आपली इथे परफेक्ट अशी शिलाई टाकून झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला कडेकडेने शिलाई टाकून घेऊन अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता आपण जसा गळा कट केलेला होता सेम तसाच आपला इथे गळा तयार झालेला आहे. आता लगेच कमरेच्या साईडने सुद्धा आपण दाब शिलाई देऊन घेऊयात, जेणेकरून आपली गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होते. तर बघा, कमरेच्या साईडने शिलाई टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता लगेच आपण अस्तर फिटिंगसुद्धा करून घेऊयात. अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची समोरच्या साईडने आणि मागच्याही साईडने फिनिशिंग छान आली पाहिजे यासाठी. तर बघा, आता त्यानंतर आपल्याला इथे मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. आता टक्स टाकताना शोल्डरचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे, खाली अर्धा इंच आणि वर निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे. वरच्या साईडने टक्स टाकताना आपल्याला निमुळताच टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून वरच्या बाजूने फुगा येणार नाही यासाठी. आणि दोन्ही टक्स एकसारखेच टाकून घ्यायचे आहेत. टक्स खालीवर होणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आहे. आणि बघू शकता मैत्रिणींनो, आपण सुंदर असा गळाही तयार केलेला आहे. आता आपण इथे शो बटन लावून घेतलेला आहे आणि ब्लाऊजचा फायनल लूक आपण इथे बघा. किती सुंदर असा आलेला आहे. आणि ह्या ब्लाऊजचा कटिंग आणि स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.